यस, सामन्याला सुरुवात होते मात्र ऑफर्स या ठिकाणी आलेले आहेत, खास करून धर्मेंद्र तांगडी साहेबांना. आपण जर षटकार खेचता तर योगेश नाना यांच्याकडून दोन षटकार खेचता तर योगेश नाना यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक, आणि एक षटकार लगावता तर योगेश पाटील उपाध्यक्ष यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. आणि खास करून चौटायराव मानकोली ए संघाचे शरदजी केणी, कोषाध्यक्ष शरदजी केणी यांच्याकडून धर्मेंद्रजी तांगडी आपणास शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर खाडी इगल स्पोर्ट खाडी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. आणि विकेट हॅट्रिक घेता मोहनदादा भोईर आपण तर योगेश नाना यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि योगेश पाटील उपाध्यक्ष यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. सो बॅक टू द क्रिकेट नाव. राईट आर्म ओव्हर द विकेट, मोहनदादा भोईर. पहिला चेंडूला खेळून काढलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिला चौकार. सुरेख फटका. बॅटमॅन प्रदीप याच्या बॅटमधून चौकार. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा त्याच प्रकारे प्रयत्न केला होता. एव्हरी डे इज नॉट संडे असं म्हटलं जातं आणि ते खरं झालेलं आहे, कारण दुसऱ्या चेंडूवर त्याच प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरदजी केणी यांच्याकडून खास करून धर्मेंद्रजी तांगडे आपणास हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला अंदर आहे. चेंडू खेळून काढलेला आहे. डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर यांच्या मधून चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. एक लक्षात आणून देईन जेवणाबद्दल. नाना स्पॉट टेमगड संघाने समोर जो भावपूर्ण श्रद्धांजलीचा बोर्ड लावलेला आहे, नाना यांच्या पाठीमागे जी ताडाची झाडं आहेत त्या झाडाच्या खाली जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, समोर एसटी रक्षकाच्या मागे जो फ्लॅग लावलेला आहे त्याच्या मागे जे ताडाची झाडं आहेत त्या झाडांखाली जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव मिळते का बघायचंय. यस, 3 धावा ओव्हर थ्रोच्या रूपाने पूर्ण केलेले आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव पूर्ण. हो, आता काय, आय थिंक 8 धावा मिळतात की काय बघूया. पंचांचा इशारा काय येतोय. 7 सातता मारलेला आहे. 7 धावा पूर्ण. हो हो, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय, एका चेंडूवर 7 धावा आलेले आहेत, त्याही धावून. क्या बात आहे. या 7 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 15 धावा धावपलकावर लागलेली. धर्मेंद्रजी तांगडी 2 षटकार 2,000 रुपयांचं पारितोषिक. योगेश नाना 1 षटकार 1,000 रुपयांचं पारितोषिक. योगेश पाटील कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. आपलं खातं खोलतंय. 1 धाव पूर्ण. इगल स्पोर्ट खाडी संघाची धावसंख्या झालेली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16. तसं बघितलं तर गोलंदाजी चांगली मोहनदादा भोईर यांच्याकडून झाली होती, मात्र ज्या 7 धावा आल्या त्यामध्ये 7 धावाने थोडंसं विश्लेषण षटकाचं बिघडलेलं आहे. 1 षटक 16 धावा आणि 0 निर्धाव 0 विकेट. पुन्हा एकदा जेवणाची उत्तम सोय. आणि मी सांगेन की समोर जो फ्लॅक्स लावलेला आहे नाना यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा, त्याच्या मागे जी ताडाची झाडं आहेत त्या झाडांखाली उत्तम जेवणाची सोय केलेली आहे.
लक्षात घ्या, त्या फ्लॅगच्या मागे ताडाची झाडं आहेत, त्या झाडाखाली जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला सामनावीराचं जे पारितोषिक बहाल केलेले आहेत, शैलेशजी चौधरी स्वतः इंजिनियर आहेत, यांच्याकडून चषक बहाल झालेला आहे मॅन ऑफ द मॅच. दीपकजी पाटील आणि बंटी फुलोरे यांच्याकडून आकर्षक गिफ्ट मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय संतोष फुलोरे यांच्या स्मरणार्थ श्री जितू फुलोरे यांच्याकडून आकर्षक गिफ्ट मॅन ऑफ द मॅच. मॅजिक बॉक्समध्ये जर तुम्ही चेंडू पाठवता तर सतीश चौधरी यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय, मोहनदादा भोईर चांगले क्षेत्ररक्षण करतायत, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल गिलस्पोर्ट खाडी संघाची. 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वीर तानाजी चषकामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता, मात्र चौथा मानकुली बी संघासमोर या संघाने पराभव पत्करला होता आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता इंगलस्पोर्ट खाडी संघ. मात्र खातेकोल झालेली नाही अजून ही वरालदेवी ताडाली संघाची या सीझनमध्ये. अराउंड द लेग त्रिफलाची यू मिस आय हिट. सुरेख चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त आणि धर्मेंद्र तांगडी यांची विकेट फेल. मोंटू गोलंदाजीसाठी आलेला आहे. बूम बूम प्रमोद तांगडे खेळपट्टीवर आहे. इंजुरीड आहे प्रमोद तांगडे. कॅप्टन ओपिनियनमध्ये चंद्रकांत यांनी सांगितलं होतं की प्रमोद थोडा इंजुरीड आहे. पहिला चेंडू अजिबो गरीब खेळलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये, कारण पहिल्यांदा बघितलं की मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी आपला शॉट चेक केला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल इगलस्पोर्ट खाडी संघाचे 19. प्रमोद वैयक्तिक 1 धावांवर आपलं खातं खोलतोय. प्रदीप 4 चेंडूंचा 4 बॉलचा सामना केलेला आहे. 5 बॉलचा सामना वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. ड्राईव्ह केलेला आहे, मात्र आउटसाईड एज गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा 20 धावांवर पोहोचलेला आहे संघ इगलस्पोर्ट खाडी संघ. मुंटू पुन्हा एकदा सज्ज होते. धावा 20 झालेले आहेत. या षटकाचा जर विचार केला तर फक्त 4 धावा आहेत. 1 फलंदाजी बाद केलेला आहे. धर्मेंद्र तांगडे यांना बाद केलेले आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे, मात्र दुसरी धाव घेता आलेली नाही, कारण रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कुठे ना कुठे कमी आहे प्रदीपची. स्वतः इंजुरीड आहेत प्रमोद, मात्र प्रदीप चांगली साथ देतोय. प्रदीप वैयक्तिक 16 धावा करून खेळपट्टीवर आहे. मोंटू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू. यावेळी मात्र चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जातो यष्टीरक्षकाकडे. आणखी एक फलंदाज. यावेळी मात्र प्रदीपला जावं लागेल डगआउट मध्ये.
दरम्यान प्रवीणजी तांगडी यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून ईगल स्पोर्ट कार्डी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद प्रवीणजी तांगडे, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आपला खूप खूप आभार आहे. हरी येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक्सप्रेस गोलंदाज आहे, एक मुख्य गोलंदाज आहे, स्वतः कर्णधार आहे आणि 2 षटकामध्ये 23 धावा केलेल्या आहेत. यात धावा रोखण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न करावा लागेल हरी यास. ईगल स्पोर्ट कार्डी संघाकडे अजूनही 12 चेंडू आहेत. समोर फलंदाज प्रमोद. पहिला चेंडू शहरापासून दूर केला होता. पंच वळतील, आमच्याकडे वाईटचा इशारा करतील. एका धावेची भर पडेल. खराब सुरुवात पाहायला मिळते हरी याची. या 3 षटकामध्ये पहिला वाईट चेंडू फेकलेला आहे हरी याने. नवीन बॅटमॅन यावेळी मात्र बूम बूम चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर हनुमा विहारी जखमी असताना खेळू शकतो. अश्विन जखमी असताना खेळू शकतोय आणि चांगली कामगिरी करू शकतोय. तर नक्कीच प्रमोदच्या मनात आलं असेल की मी का नाही, जखमी असून सुद्धा मी का नाही, आणि जखमी वाघाप्रमाणे तो ह्या चेंडूवर तुटून पडलेला आहे. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 30 ईगल स्पोर्ट कार्डी संघाची. पुन्हा एकदा हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बचण्याचा प्रयत्न, मात्र बचाव अनसक्सेस झालेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. फक्त एक चेंडू फेकलेला आहे आणि एका चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. या अगोदर एका चेंडूवर 7 धावा आलेल्या होत्या मोहनदादा भोईर यांच्या. हरी राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतो. आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे हाफ बॅटने. बघायचं आपण वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेश्वर चेंडू जाईल, मात्र एक धाव पूर्ण केली जाईल प्रमोदच्या माध्यमातून. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल ती 32 धावा धावपलकावर लागलेले आहेत. टॉस मात्र चेंडूला फक्त आणि फक्त ग्लान्स केलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एका धावेची पूर्तता होते. भरतजी देवलीकर यांच्याकडून ईगल स्पोर्ट कार्डी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि धर्मेंद्रजी तांगडे यांच्यासाठी ऑफर होती, मात्र भरतजी देवलीकर, मी मॅसेज आपला थोडा उशिरा बघितला, धर्मेंद्र तांगडे बाद झालेले आहेत. मात्र 500 रुपयांचं प्रत्येक षटकारास त्यांच्याकडून पारितोषिक होतं. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हरी. यावेळी मात्र चांगला चेंडू. टॉस झाला होता, चेंडू पडला होता अगदी क्रीजमध्ये. स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं. चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू. बऱ्याच अवधीनंतर हा चेंडू निर्धाव. मोहनदादा भोईर यांचा चौथा चेंडू निर्धाव पडला होता. त्यानंतर हरी याच्या ह्या षटकामध्ये आपण निर्धाव चेंडू पाहतोय. आता मात्र टॉस झाला होता, चेंडू मुद्दाम आपटलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अवांतर एक धाव मिळते. ह्या षटकातील हा तिसरा वाईट चेंडू बघतोय. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः कर्णधार आहे आणि मी तर म्हणेन खराब लाईन आणि लेंथ हरीकडून. यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. प्रमोद तांगडे याच्या बॅटमधून येणारा आणखी एक बूम बूम षटकार. काय जबरदस्त फटका होता, ज्या फटक्यासाठी ओळखला जातो. अजूनही मला आठवतं 2013 ते 14, 2013-14 मध्ये झाली होती स्पर्धा दमन येथे. असंच मोठं झाड होतं मैदानाच्या बाहेर. त्या झाडाच्या वरून प्रमोद तांगडीने षटकार खेचला होता.
आणि 40+ क्रिकेट इतिहासातील तो सर्वोत्कृष्ट सर्वात मोठा षटकार होता. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 41-41. ड्रायव्हिंग सीटवर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ईगल स्पोर्ट खाडी संघ. पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या त्या 21. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे मोठ्या फटक्यांची गरज होती आणि ते मोठे फटके मारलेले आहेत. तर 2 षटकार खेचलेले आहेत प्रमोद तांगडीने आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 5वी स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहेत. वीर तानाजी दापोडे आयोजित सरपंच उपसरपंच चषक, निलेश जोशी जय गावदेव आयोजित स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी चषक, जय बजरंग कारिवले आयोजित गीतेश स्मृती चषक, स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक. या स्पर्धांनंतर 4 स्पर्धांनंतर आपण पाहत आहात नाना स्पोर्ट टेमघर आयोजित नाना ट्रॉफी 2021. या स्पर्धेचा अंतिम विजेता संघास ज्येष्ठ नगरसेवक श्री बालारामजी मधुकर चौधरी यांच्याकडून प्रथम पारितोषिक, द्वितीय विजय संघास सतीश कालराम चौधरी उद्योगपती यांच्याकडून आकर्षक चषक, श्री शरद गोपाल चौधरी यांच्याकडून तृतीय पारितोषिक आकर्षक चषक गिफ्ट आम्हाला आलेले आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच श्री शैलेश बालाराम चौधरी इंजिनियर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच चषक आलेला आहे. दरम्यान तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. विजय गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू खराब चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज श्री प्रमोद कमलाकर म्हात्रे यांच्याकडून हे तिन्ही पारितोषिक आम्हाला बहाल झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था विनोद म्हात्रे आणि चेंडूंची व्यवस्था विनोद म्हात्रे यांच्याकडून झालेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, शरीरापासून दूर होता चेंडू. चेंडूवर पोहोचण्याची आवश्यकता होती. मात्र असं वाटलं होतं प्रमोदला की चेंडू माझ्या बॅटवर येईल, थोडासा बाहेरच्या अंगाला कट झाला चेंडू, काटा बदलला होता चेंडूने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 42वर. 42 लॉस ऑफ 2 विकेट. प्रदीप अँड धर्मेंद्र तांगडी इज गॉन. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे कारण दिशा भरकटलेली आहे. चेंडू वाईट जाईल, एक अवांतर धाव मिळेल, धावसंख्या 1ने पुढे सरकेल. या 4 षटकामध्ये आतापर्यंत ज्ञानेश्वर मुकादम किती वाईट टाकून झालेले आहेत. 5 चेंडू म्हणजे जवळजवळ 1 षटक जास्त टाकलेलं आहे ईगल स्पोर्ट खाडी संघासाठी वऱ्हालदेवी ताडाले संघाने. खराब गोलंदाजीचा नजारा पेश केलेला आहे. विजय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, आता मात्र हे षटक अवांतरचं षटक पूर्ण होत आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बिमर नो. येस, पुढील चेंडू फ्रीट असेल. मोहनदादा भोईर आणि किरण पाटील यांनी हा संघ चांगला घडवलेला आहे ज्ञानेश्वर मुकादम. मात्र कधी कधी आपण या संघाची सुमार कामगिरी पाहतोय कारण प्रॅक्टिस आय थिंक प्रॅक्टिसची थोडीशी कुठे ना कुठे कमी या संघामध्ये जाणवते. मात्र येत्या काही दिवसामध्ये येत्या काही स्पर्धामध्ये या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ईगल स्पोर्ट खाडी संघाविषयी तर सांगायलाच नको. एकदा या संघाला संधी मिळाली की हा संघ सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवतो. यावेळी मात्र उंच हाय इन दी एअर, चेंडू जाईल मिड विकेट स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपण पाहतो 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या. आपण टाळ्यांचा जो आवाज डगआउटमध्ये पाहतोय ईगल स्पोर्ट खाडी संघासाठी कारण 50 धावा या संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, जेवणाचे उत्तम रुचकर सोय झालेली आहे, जेवण करून घ्यायचं आहे. कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सामन्यांचं खास वैशिष्ट्य हेच असते की
जेवल्याशिवाय पाठवत नाही. फुलटॉस चेंडू, चेंडूला स्वंग केलेला आहे. लॉंग फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. चौकारासाठी पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि आता मात्र हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही, कारण या षटकामध्ये दोन बिमर चेंडू टाकून झालेले आहेत. नंदकिशोर खारबाव बी संघ आपण तयार राहायचंय. कर्णधार आपण सामना संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण चालू सामन्यातील जो विजेता संघ असेल त्या संघाला लगेच आपल्या विरुद्ध दोन हात करायचे आहेत. आज स्वतःच्या अंगणात खेळताना मात्र जोशीलून भादवड संघ चांगला चांगला परफॉर्मन्स करताना आपण बघितलं. किरण पाटील यांच्याकडे गोलंदाजी सोपवलेली आहे, मात्र चेंडू जाईल. पहिल्याच चेंडूवर हा षटकार प्रमोदच्या बॅटमधून. वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय प्रमोद. धनेश्वर मुकादम अजूनही 3 चेंडू शेष आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा, यावेळी मात्र आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार. धावांचा पाऊस पाडतोय प्रमोद तांगडी. स्वीप केलेलं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वैयक्तिक 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत, स्वतःच्या नावावर लावलेले आहेत प्रमोद तांगडीने. अंतिम चेंडू या षटकातील, या इनिंगचा, या पर्वाचा अंतिम चेंडू किरणच्या माध्यमातून, किरण पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र या षटकातील तिसरा नो चेंडू आपण पाहतोय. खराब गोलंदाजीचा नजारा पेश केलेला आज, अतिशय खराब गोलंदाजी. आणि ती खराब गोलंदाजी कोणाच्या विरुद्ध टाकलेली आहे, ज्या संघाला फलंदाजीसाठी खास मानला जातो यशा संघाविरुद्ध. इगलस्पोर्ट खार्डी. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का नाही. 4 षटकं संपलेली आहेत. पहिलं पर्व संपलेले आणि पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा धावफलकावर लावलेले आहेत. 2 बाद 70 आणि 71 धावांचे लक्ष वरालदेवी ताडाली संघाला समोर. वैयक्तिक 7 चेंडू आणि 16 धावा केल्या प्रदीप तांगडीने. 3 चेंडू 3 धावा केल्या धर्मेंद्रजीत तांगडी यांनी. आणि प्रमोद याच्या बॅटमधून 13 चेंडूमध्ये आल्या 39 धावा. प्रदीपने थोडासा प्रतिकार केला. प्रदीप ज्युनियरने 3 चेंडूमध्ये 2 धावा केल्या. बॉलिंग विश्लेषण जर बघायचं झालं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या मोहनदादा भोईर यांच्या. दुसऱ्या षटकामध्ये मोंटूने चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमबॅक केलेलं आहे वरालदेवी ताडाने संघाने, मात्र हरी आणि त्यानंतर विजय महागडे ठरले. वैयक्तिक 18 धावा आल्या हरीच्या बॉलिंगवर. आणि विजय आणि किरण यांनी जे संयुक्तपणे षटक टाकलं त्या षटकामध्ये 29 धावा खर्ची घातल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 71 धावांचं लक्ष वरालदेवी ताडाली संघासमोर. जाऊया डीजे मास्टरकडे.
आता मात्र जेवणाची व्यवस्था व्यासपीठाच्या डाव्या साईडला केलेली आहे. ज्यांची भुकेने अवस्था खराब झाली असेल त्यांची व्यवस्था डाव्या बाजूला केलेली आहे मंडपाच्या. हॅलो. तर सामन्याला सुरुवात होते. प्रदीप गोलंदाजीसाठी येतोय. सिनियर प्रदीप वैयक्तिक 16 धावा केल्या होत्या प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर. आता मात्र नाही, 2 धावांच्या पॅनल्टीचा जो सामना करावा लागला होता त्या धावा आम्ही ॲड केलेल्या आहेत. तर सलामीची जोडी योगेश आणि मोंटू ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल. लॉंग ऑन क्षेत्रामधून धर्मेंद्र तांगडी स्वतः चेंडूवर जात आहेत. दरम्यान 2 धावाने सुरुवात होते वरालदेवी ताडाली संघाच्या धावसंख्येला. धावा करायच्या तब्बल 24 चेंडूमध्ये 71, आणि या 71 धावा करायच्या असतील ज्याप्रमाणे आपल्या भिवंडी शहरामध्ये मेट्रो आलेले आहे त्या मेट्रोचा प्रवास करावा लागेल, वेगाने प्रवास करावा लागेल वरालदेवी ताडाली संघाला. कारण ह्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर किमान 10 ते 11 मोठे फटके येणे आवश्यक आहे. प्रदीप सिनियर राईट आर्म ओव्हर द विकेट.
फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक कुणीही नाही सीमारेषेवर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पहिला चौकार बॅटमधून येतोय योगेशच्या. 17.75च्या सरासरीने धावा करायच्यात. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. खोल टप्प्याचा चेंडू होता. फ्लिक केलेला होता चेंडूला. काय सुरेख फटका बघितला आपण योगेशच्या बॅटमधून. शॉर्ट पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर नाही. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलेले. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून कॉपी बुक स्टाईलने आपण कटचा फटका पाहतोय. जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दहा धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 चेंडूमध्ये चांगली सुरुवात. प्रदीप सिनियर सारख्या गोलंदाजावर अटॅक केलेला आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आहे. आणि नक्कीच अटॅकशिवाय पर्याय नाही आहे वरालदेवी ताडाली संघाला. कारण ही धावसंख्या 71 धावा गाठायच्या असतील तर पहिल्या चेंडूपासून सुरुवात करणं महत्त्वाचं होतं मोठं फटके मारण्यास. आणि ती सुरुवात केलेली योगेशने. ह्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. आता मात्र थर्डमॅन सीमारेषेकडे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. खाली जागा. बॅक टू बॅक चौकार. आणि आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक चौकारांची. पहिली कसोटी हरल्यानंतर भारतीय संघाला डॉमिनेट केलं होतं. मात्र त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या कसोटीत आणि चौथ्या कसोटीत काय जबरदस्त परफॉर्मन्स बघितला. आणि इथून मात्र क्रिकेट जगताला संदेश दिला की कुठल्याही संघाला कमी लेखू नये. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र चेंडू अंगावर अदलतोय. धाव मिळणार नाहीये. आपला अँगल जो होता तो गोलंदाजीचा कुठे ना कुठे चेंज केला होता. या अगोदर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवले होते. यावेळी आपण बघितलं लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला होता. अंगावर अदलला प्रदीप सिनियर. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे कारण विकेट महत्त्वाची आहे योगेशची. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिले षटक संपलेले आणि अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 56 धावा करायचे आहेत. टार्गेट 71 धावांचा सेट केलेला आहे वरालदेवी ताडाली संघासमोर. या जर पूर्ण सीझनचा विचार केला तर ही फक्त 5वी स्पर्धा आहे. मागच्या वर्षी तब्बल 14 स्पर्धा झाल्या होत्या. नक्कीच कोविड करोनाची महामारी आणि त्यामुळे क्रिकेटवर परिणाम झालेला आहे. खास करून नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या स्पर्धा थोड्या कमी झालेल्या आहेत. मात्र ज्याही स्पर्धा झालेल्या त्या स्पर्धा उत्तम दर्जाच्या चाललेल्या आहेत. वीर तानाजी दापोडे सरपंच उपसरपंच चषक, निलेश जोशी स्वर्गीय कुंतीबाई परशुराम चौशी चषक, जय बजरंग कारिवली गीते स्मृती चषक, स्वराज्य युवा प्रतिष्ठान स्वराज्य चषक, अशा 51 सरस स्पर्धा झाल्या. आणि प्रत्येक स्पर्धेचं काही ना काही वैशिष्ट्य होतं. बॅक टू बॅक 3 वेळा अंतिम विजेतेपद पटकावण्याचा मान जयदुर्गा सुरे संघाने. मात्र बॅक टू बॅक 4 वेळा जो विक्रम केलेला तो मोडायचा आहे त्यांना. एक वेळा पिंपळनेर संघाने हा विक्रम केलेला आहे. फुलटॉस चेंडू मात्र फायदा घेता आलेला नाही आहे. फुलटॉस चेंडूवर कधी कधी बॅटमन इतका हवी होतो की चेंडू कुठे मारो आणि कुठे नको असं त्याला झालेलं असतं. मात्र तत्पूर्वी वेळ गेलेली असते. या ठिकाणी असंच झालं. वेळ गेली, बॅट नंतर फिरली, चेंडू उशिरा आला. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या पूर्ण झाली 16. यावेळी मात्र खराब चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर. बघा नाना यांना सलामी देणारा हा चौकार.
ताडाले संघाने 3 नो चेंडू टाकले होते बिमर. आता मात्र प्रमोद या ठिकाणी नो चेंडूची फेक करतोय. पुढील चेंडू फ्रीट असेल. यावेळी मात्र स्ट्रॉक स्वीप केलेला आहे. काय जबरदस्त फटका. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. येस, मिड विकेट सीमारेषा क्लिअर केलेली आहे. षटकार येतोय मोंटूच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मोहनदादा भोईर यांच्या एका चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. विजय याच्या एका चेंडूवर, हरी याच्या एका चेंडूवर 8 धावा आल्या होत्या. त्यांचा रेकॉर्ड दोघांचा मोडलेला आहे. प्रमोदने एका चेंडूवर खर्च केलेल्या आहेत त्या 11 धावा. म्हणजे बघा, रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. इतिहास नेहमीच तुम्हाला संधी देतो पुनरावृत्ती करण्याची. या ठिकाणी 6 धावाने धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली 27. 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र केलून काढलेला आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. खाली जागा, क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. सोनादेवी लॉजिस्टिक स्टँडला सलामी देणारा हा चौकार. खराब गोलंदाजी प्रमोद याच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 70 धावा केलेल्या आहेत. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतो मोठी धावसंख्या असल्यावर ज्ञानेश्वर मुकादम गोलंदाज निर्ढावलेले असतात. त्यांना वाटत असते की ही धावसंख्या पूर्ण होणार नाही, धावसंख्या कुठल्याही परिस्थितीत चेस केली जाणार नाही, आणि त्यामुळे कुठे ना कुठे टप्प्यावरचं नियंत्रण गमावून बसलेले असतात गोलंदाज. स्वैर गोलंदाजीचा मारा केला जातो. इथेही तेच दिसते. प्रमोद या षटकामध्ये आपण पाहू शकतोय तब्बल 16 धावा आलेले आहेत 3 चेंडूमध्ये. या 16 धावांनी धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. मात्र तारीफ करेन मी या दोन्ही फलंदाजांची, योगेश आणि मोंटू यांची. हार मानलेली नाहीये, लढत देतात, प्रतिकार करतायत. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय वराल देवी स्पोर्ट ताडाली संघासाठी. धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. बघा, अर्धा पल्ला फक्त 10 चेंडूमध्ये गाठलेला आहे. अजूनही 14 चेंडूंचा खेळ आहे. म्हणजे उर्वरित 14 चेंडूमध्ये अजून 36 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. सामना असावा तर असा. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नशीब आपोआप साथ देणार असते, आणि तेच या ठिकाणी घडते. वरालदेवी ताडाली संघाच्या बाजूने जर विचार केला तर प्रयत्न जोरदार चालू आहेत आणि नशिबाची साथही मिळत नाही. यावेळी मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बघायचं काय घडले. यष्ट्यांच्या मागे दया चांगले यष्टीरक्षण करतोय. दरवाजा तोडला होता, मात्र पंच सहमत नाहीयेत. तेरा चेंडू 36 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन जी फलंदाजी झालेली आहे हे लक्ष सेफ नाहीये. ईगल स्पोर्ट खाडी संघाला धोक्याची घंटा आहे. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फ्लिक केलेला आहे. काय जबरदस्त चेंडू. कार्पेटच्या सहाराने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. काळूराम चौधरी स्टँडला सलामी देणारा चौकार. दोन षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आलेल्या आहेत त्या 39. बघा, इथून 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. वेलकम प्रदीपजी चौधरी, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे नाना ट्रॉफी 2021 मध्ये. 12 चेंडूमध्ये 39 धावा जर होऊ शकतात तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 धावाही करू शकते वरालदेवी ताडाली संघ. जेवणाची उत्तम सोय ज्यांनी केलेली आहे प्रदीपजीत चौधरी आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय. दुपारचं जेवण
नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेमध्ये आज ठेवलं गेलेलं आहे असे प्रदीपजी चौधरी आमच्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. अन्न पूर्ण ब्रह्म, अन्नदानासारखं कुठलंही दान नसतं आणि अन्नदान प्रदीपजी चौधरी यांनी केलेलं आहे. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. संजय गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद याच्या मागच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 24 धावा कुठलेले आहेत. प्रमोदने 29 धावा कुठलेल्या होत्या विजय आणि किरण यांच्या गोलंदाजीवर. मात्र आगरी भाषेत जर म्हटलं तर बदला घेतलेला आहे, परतफेड केलेली आहे. सो अजून इथून बघूया पुढे काय घडतंय, कारण 12 चेंडू 32 धावांची सामना संपलेला नाही. हे जे षटक आहे संजय याचं, हे षटक या सामन्याचं पूर्ण टर्निंग पॉईंट असेल. क्षेत्ररक्षण बघूया. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, थोडासा कव्हरकडे झुकलेला आहे. त्यानंतर डीप कव्हर पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण लागवलेलं आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक. बॅकफुटला गेलेला फलंदाज कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप कव्हर पॉईंट सीमारेषेवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण. बघा वरालदेवी ताडाली संघ छुपा रुस्तम आहे. मोहनदादा भोईर आणि किरण पाटील यांनी या संघावर बरीच मेहनत घेतलेली आहे आणि घडवलेला आहे संघ. खास करून फलंदाजीसाठी हा संघ लढवय्या संघ आहे. फलंदाजीसाठी मातब्बर आहे संघ. अनेक चांगले फलंदाज या संघामध्ये आहेत. उलटफेर करू शकतो हा संघ. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झपकन फेक केली जाते. मात्र 2 धावा रोखू शकलेले नाही आहेत. धर्मेंद्र तांगडे आय थिंक त्या ठिकाणी होते. कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज 70 धावा करून बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये ईगल स्पोर्ट काडी संघाची. बऱ्याच संघांचं असं होणार आहे, कारण बऱ्याच कालानंतर तुम्ही इथे खेळताय, बऱ्याच गॅप नंतर खेळताय तेव्हा बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह चार्ज होण्यासाठी थोडासा उशीर लागतो. आज जोशी इलेव्हन बादवड संघाला आपण बघितलं, लवकर चार्ज झाले होता आणि त्यानंतर 2 विजय संपादन केले होते या संघाने. 10 चेंडू 28 धावा. बॅकफुटला गेलेला फलंदाज अपील आणि येस, या इथे जावं लागेल. फलंदाजाला खेळपट्टी सोडून डगआउटमध्ये. मला बघते मी साहेबाला लाईनीत घेतल का. थँक्यू डीजे मास्टर. एक सांगेन की खरोखरच दादा कोंडके ह्या पिढीचं एक आदर्श होतं. दादा कोंडके यांचे बरेचसे चित्रपट या पिढीने बघितलेत. नक्कीच त्या चित्रपटांमधून मनोरंजन ह्याच पिढीने, 40+ पिढीने केलेलं आहे. संजय गोलंदाजीसाठी येतोय. नवीन फलंदाज हरीसाठी. हरी स्वतः कर्णधार आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मी म्हटलं होतं संजयचं हे षटक टर्निंग पॉईंट असेल या सामन्याचं, आणि तेच घडतंय. 4 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत संजयच्या. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला गलित क्षेत्रामधून चेंडू जाईल थर्डमॅन सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये अडवलं गेलेलं आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. फेक अतिशय चांगली, थ्रो अतिशय चांगला केला होता. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 45 सॉरी. 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 26 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. मोठा फटका येणं वरादेवी ताडाली संघाच्या अनुषंगाने निकरीचं झालेलं आहे. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. यस, आणि चेंडूला खेळून काढलेलं आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे. चेंडू मात्र प्रदीप याच्या हातातून निसटतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर. सावकार
एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. येस डीजे मास्टर, राजकारणामध्ये जरी एकच वादा राजू दादा असलं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून मी सांगेन की एकच वादा आमचे विजयदादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नाना स्पोर्ट टेमघर आयोजित नाना चषक 2021 तीन षटकं झालेले आहेत वरालदेवी ताडाली संघासमोर. आता मात्र 6 चेंडूमध्ये 22 धावांचं आव्हान आहे. 49 धावा झालेल्या आहेत, धावफलकावर लागलेले आहेत 3 षटकामध्ये. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. एक जमेची बाजू हरी खेळपट्टीवर आहे आणि खास करून मोंटू याने 4 चौकार 1 षटकार खेचून 22 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये मोंटू खेळपट्टीवर आहे. मात्र या 22 धावा वाचवण्याचं आव्हान असेल ते योगेश या गोलंदाजावर. बघूया 22 धावा पूर्ण केल्या जात आहेत का. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवले गेलेले शॉट थर्डमॅन आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरला स्वतः कर्णधार चंद्रकांत तांगडी. त्यानंतर डीप कव्हर पॉईंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड विकेट, लॉंग ऑन. पहिला चेंडू बघायचं काय घडलं. यष्टीरक्षकाच्या हातात तर चेंडू विसावलेला आहे. मात्र पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. पहिल्याच चेंडूवर वाईटची फेक. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत वरालदेवी ताडाली संघाच्या. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. फुलटॉस स्वांग केलेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने हा चौकार. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम फॉर अनसर्टी असं म्हटलं जातं आहे आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय की खरं होताना. कारण कुठे 24 चेंडू 71 धावांची आवश्यकता. आता मात्र 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. योगेश टुमोंटू यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केलेल्या चेंडूला. चेंडू जाईल प्रदीपकडे. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रदीप आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. 56 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 70 धावाही या खेळपट्टीवर सेफ नाही आहेत मित्रांनो. अशी खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय मोंटू. योगेशने चांगली फलंदाजी केली होती. वैयक्तिक 20 धावा करून डगआउटमध्ये परतला होता. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. शरीरापासून दूर केलेला आहे. बघायचं काय घडलंय. स्वतःची विकेट तर फेकलेली आहे परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. या षटकातील हा दुसरा वाईड. फलंदाज बाद होतोय. यास बाहुबली फलंदाज उमेशला खेळपट्टीवर पाठवलं आहे. कारण उमेशच्या मनगटामध्ये ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याच्यासाठी जागा करून दिली मी तर म्हणेन. मोंटूने चांगली फलंदाजी केली. बघा टाल्यांचा जो आवाज येतोय डगआउटमधून मोंटूसाठी. कारण मोंटूच्या फलंदाजीचा जर विचार केला तर मोंटूने 8 चेंडूमध्ये 28 धावा पूर्ण केल्या. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. नो मेन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. थेट फेक जर झाली असती यष्ट्यांवर नक्कीच पंचही सहमत असते. मात्र 2 धावा पूर्ण झालेले आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 59. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. काय मॅच, काय सामना आपण पाहतोय. पैसा वसूल सामना.
जरी जास्त प्रेक्षक संख्या नसली तरी सुद्धा हा चांगला सामना. ओहो, यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. कुठे ना कुठे चूक करतोय फलंदाज. कारण बघा, सर्वांना वाटलं होतं की हा चेंडू वाईट जातो की काय. इथून समीकरणही सोपं झालं असतं वाईट चेंडू जर सोडला असता तर. कारण आता 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, 3 चेंडू आणि 11 धावा राहिल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जडतरला महत्त्व नसते. जबाबदारी वाढलेली आहे हरीची. हवेत चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रदीप आणि फक्त मिळेल एक धाव. या इथे जवळजवळ विजयावर शिक्का मोर्तब केलेला आहे ईगल स्पोर्ट खाडी संघाने. कुठे ना कुठे तो वाईट चेंडू खेळून जो काढला बॅटने, तिथे नुकसान या ठिकाणी झालेले ईगल स्पोर्ट वऱ्हालदेवी ताडाली संघाचं. आता मात्र विजय संपादन करतो ईगल स्पोर्ट खाडी संघ. अभिनंदन अभिनंदन ईगल स्पोर्ट खाडी, अभिनंदन. धर्मेंद्रजी तांगडी, दया, प्रदीप, प्रमोद, चंद्रकांतजी तांगडी, हाडलाक हाडलाक किरणजी पाटील, हाडलाक मोहनदादा भोईर आणि हाडलाक वरालदेवी ताडाली. यानंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. शैलेशजी चौधरी इंजिनियर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी, दीपकजी पाटील आणि बंटी फुलोरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच आकर्षक गिफ्ट, स्वर्गीय संतोष फुलोरे यांच्या स्मरणार्थ श्री जितू फुलोरे याचकडून आकर्षक गिफ्ट. 15 मिनिटाचा थँक्यू डीजे. 15 मिनिटाचा गॅप राहणार आहे, रेस्ट राहणार आहे. त्यानंतर ईगल स्पोर्ट खाडी आणि नंदकिशोर खारबाव बी या दोन संघामध्ये सामना होणार आहे. हॅलो हॅलो. मॅन ऑफ द मॅच बूम बूम प्रमोद. 39 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. मी संदीपजी चौधरी, हरिदासजी, संदीपजी इताडकर, हरिदासजी चौधरी आणि जीवनजी चौधरी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण हे पारितोषिक देण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. सर्व संघांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला प्रमोद, आपण व्यासपीठावर या. एकोणचाळीस धावांची तडाखेबंद खेळी केली होती बूम बूम प्रमोद तांगडे याने. प्रथम आपण शैलेशजी चौधरी यांच्याकडून देण्यात येणारे हे आकर्षक चषक संदीपजी इताडकर यांच्या मार्फत देणार आहोत. इंजिनियर शैलेश चौधरी यांनी हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. संदीपजी इताडकर यांच्या मार्फत आपण दे बूम बूम प्रमोद तांगडी यास. त्यानंतर हरिदासजी चौधरी यांच्या मार्फत दीपक पाटील आणि बंटी फुलोरे यांच्या मार्फत देणारा गिफ्ट प्रदान करतो. त्यानंतर स्वर्गीय संतोष फुलोरे यांच्या स्मरणार्थ श्री जितू फुलोरे याचकडून देण्यात येणारा गिफ्ट जीवन चौधरी यांच्या मार्फत देण्यात येतोय.
जयेश चौधरी यांच्या मार्फत देण्यात येणारी ही कॅप, येस कॅप प्रमोद तांगडी यांना प्रदान केली जाते. थँक्यू सर्व मान्यवरांचे आभार अँड बेस्ट ऑफ लक प्रमोद तांगडी टू नेक्स्ट मॅच. तर यानंतर मित्र हो 15 मिनिटांचा गॅप, 15 मिनिटांचा रेस्ट राहणार आहे. सर्वांनी जेवण करून घ्या. त्यानंतर नंदकिशोर खारभाऊ बी आणि